नमस्कार. आज मी आलूचे एकदम नवीन पद्धतीने पराठे बनवणार आहे. तुम्ही याला पॅनकेक सुद्धा बोलू शकता. तर सर्वात आधी आपण याचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेणार आहोत. इथे आपण पौष्टिक असं हे पराठे बनवणार आहोत. त्यासाठी एका ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा, स्वच्छ धुवून बारीक चिरून मेथी टाकायची आहे. म्हणजे तुम्ही यामध्ये जेवढ्या भाज्या टाकसाल तेवढा हा पदार्थ पौष्टिक होतो. तर इथे मी मेथी घेतली आहे आणि कोथिंबीर टाकला आहे. आता 2-3 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून टाकत आहे, चिरून टाकत आहे. इथे 2 आलू घेतले आहेत उकडलेले. त्याचे जे साल असतात किंवा टरफल असतात ते काढून घ्यायचे आणि ते आपण यामध्ये किसून टाकणार आहोत. म्हणजे त्याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. तुम्ही हाताने देखील मॅश करून टाकू शकता, पण अगदी बारीक असे झाले पाहिजे, एकजीव झाले पाहिजे. आता यामध्ये टाकणार आहोत आपण हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं. याचं आपण जसं डोशासाठी बॅटर तयार करतो त्याच पद्धतीचं, फक्त थोडंसं घट्टसर बनवायचं आहे, खूप पातळ बनवायचं नाही. तर असं हे बॅटर तयार करून घेतलं आहे. अजिबात सोडा, इनो काही टाकायची गरज नाही. आता या डोशाच्या तव्याला आपण तेल लावून घेणार आहोत ब्रशच्या सहाय्याने आणि हे जे मिश्रण केलेलं आहे त्यातलं एक पळीभर एवढं मिश्रण घेऊन तव्यावर टाकणार आहोत. तवा थोडासा गरम करून घ्या आणि हे मिश्रण टाकून पसरवून घ्यायचं. खूप मोठे मोठे टाकायचे नाही आहे. सुरुवातीला छोटे छोटेच हे डोसे किंवा पराठे टाकून घ्या. वरून झाकण ठेवून एक बाजू छान अशी तयार झाली शिजून की दुसऱ्या बाजूने आपण पलटून भाजून घेणार आहोत. मस्त खमंग होईपर्यंत भाजा आणि मध्यम आचेवरती भाजायचं आहे तेल लावून. तर भाजणं खूप महत्त्वाचं आहे. जर हे थोडेसे मऊ राहिले ना तर एवढी चव चांगली लागत नाही, पण खरपूस खमंग भाजले तर अप्रतिम लागतात. भाजी चटणीची काही गरज पडत नाही यासोबत. तसेच खूप सुंदर लागतात खायला. मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि नाश्त्यालाही बनवू शकतो. तर असे हे पराठे तयार झाले आहेत. वेगळ्या पद्धतीने चवदार असे आलूचे पराठे. नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.